या बुलेटिनमध्ये काही सुपरफास्ट बातम्या बघूयात. सुरुवातीला युद्धाच्या बातम्या. अण्वस्त्रांचा वापर कोणत्याही परिस्थितीत समर्थनीय ठरू शकत नाही. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींचं वक्तव्य. तर सभ्यतेच्या जगात अंताचा विचार करणारी भाषा अस्वीकार्य, असंही वक्तव्य. भोंदू अशोक खराच्या अश्लील व्हिडिओची 15 ते 20 रुपयात विक्री. सायबर विभागाकडून संबंधितांविरोधात गुन्हा दाखल. भोंदू अशोक खरातल्या गुन्ह्यांसाठी कुणी मदत केली असेल तर त्या सर्वांवरती कारवाई होणार. रुपाली चाकणकरांवरील प्रश्नावरती एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांचं उत्तर. भोंदू अशोक खराच्या घर आणि कार्यालयावरती छाप्यात मोठा खुलासा. तृप्तबाला बंगल्यातून असंख्य आधार कार्ड आणि पॅन कार्ड जप्त. बनावट बँक खाते उघडण्यासाठी कागदपत्रांचा वापर केल्याचा संशय. अनेक खात्यांना खरातचाच मोबाईल नंबर लिंक. बारामतीत 17 तारखेला प्रचाराला जाणार. महायुतीच्या वतीनं प्रचार करणार. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची माहिती. पार्थ पवारांनी एवढा त्रागा करण्याची गरज नाही. पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विकास लवांडे यांची टीका. तर बारामतीत काँग्रेस लोकशाही पद्धतीनं निवडणूक लढवत असल्याचं भाष्य. काँग्रेसनं माघार घ्यावी यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार. बारामती पोटनिवडणुकीवरनं प्रफुल्ल पटेलांची भूमिका. आमच्या नेत्याची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्नशील असल्याचं पटेलांचं वक्तव्य. अजित पवारांकडे बघून सुनेत्रा पवारांना मतदान होणार. रोहित पवारांचं वक्तव्य. तर काँग्रेसशी बोलून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं भाष्य. आमदार रोहित पवारांनी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दातेंची भेट घेतली. अजितदारांच्या विमान अपघाताबाबत चर्चा झाल्याची माहिती. तपास ज्या वेगानं आणि ज्या दिशेनं होणं अपेक्षित आहे तसा होत नसल्याचा रोहित पवारांचा आरोप. पक्षातून हकलून पुन्हा ऍडजस्ट केलेल्या प्रवक्त्यानं जास्त मोठी झेप घेऊ नये. महाराष्ट्र काँग्रेसची सूरज चव्हाणांवर टीका. राहुल गांधी हा विषय तुमच्या बुद्धीच्या आवाक्याबाहेरचा असल्याचीही टीका. मुख्यमंत्री फडणवीस 11 एप्रिलला दिल्ली दौऱ्यावर. दिल्लीतील अखिल भारतीय मराठी अधिकाऱ्यांच्या साहित्य संमेलनाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. महाराष्ट्राच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्लाही कार्यक्रमाला उपस्थित असणार. मेट्रो 2B मार्गिकेतील स्थानकांचं नामकरण करा. राहुल शेवाळे यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी. शेवाळेंच्या मागणीबाबत बोर्डात विषय मांडून निर्णय घेऊ, शिंदेंचं आश्वासन. मुंबईतल्या दिंडोशी नागरी निवारा परिसरातील मरियम्मा देवीच्या शोभायात्रेत 2 गटात राडा. राड्यात जखमी पीडितांची शिवसेना नेते संजय निरुपम यांनी भेट घेत विचारपूस केली. तर लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्याची संजय निरुपम यांची मागणी. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. ठाकरे सेनेच्या आजी-माजी सरपंचांसह शेकडो पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. नंदनवन बंगल्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. अंबड तालुक्यातल्या चर्मापूर येथील बाळराजे आवारे यांचा कारखाना सील. गायरान जमिनीवरती कृषी अवजार केंद्र या नावानं विनापरवानगी महापुरुषांच्या पुतळा निर्मितीचं काम सुरू होतं. अंबडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पुतळा निर्मिती केंद्राचं कामकाज पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश. मीरा भाईंदरमध्ये बोगस रिक्षा लायसन्स आणि आरटीओमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा मनसेचा आरोप. गरिबांना दंड करण्याऐवजी 40,000 रुपये लाच घेणाऱ्या आरटीओ अधिकारी आणि एजंटवरती गुन्हे दाखल करण्याची मनसे शहर अध्यक्ष संदीप राणे यांची मागणी. कारवाई न झाल्यास आंदोलनाचा मनसेचा इशारा. माढ्यातील अंजनगाव पुतळा प्रकरणामध्ये आणखी एकाला ताब्यात घेतलं. अंजनगावला बाळराजे आवारेंचा आणखी एक सहकारी ताब्यात. संभाजी आघाव असं सोलापूर ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचं नाव. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मीरा भाईंदरमधील आणि मुंबईतल्या मेट्रोचं लोकार्पण. मेट्रो प्रवासादरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासोबत सेल्फी काढला. पवारांच्या राष्ट्रवादीकडून नितेश कराळेंवरती नवी जबाबदारी. पक्षाच्या प्रदेश चिटणीस आणि प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती. साताऱ्याच्या पाटण मरळीमधील सुरू असलेला कोयना डोंगरी महोत्सव आणखी 3 दिवस वाढवला. मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती. 9 एप्रिलपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार. ठाण्यात आंतरजातीय विवाहामुळे जैन कुटुंबियांवरती सामाजिक बहिष्कार टाकल्याचा प्रकार. ठाण्यातील नामदेववाडी पाचपाखाडी परिसरातली घटना. बहिष्कारामुळे कुटुंबावर सामाजिक आणि व्यावसायिक स्तरावरती अन्याय. जळगावच्या मुक्ताईनगरमधील कुऱ्हा काकोड्यात विराट हिंदू संमेलनाचं आयोजन. मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती. तर जळगावच्या पाचोरा भडगाव 40 गावात ज्वारी मका नोंदणीसाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी. भडगावात ज्वारी खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीच्या टोकनवर उसळलेल्या गर्दीवर पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज.
नाशिकच्या निफाडमध्ये अज्ञाताकडनं द्राक्ष बागेची नासधूस, 800 ते 900 द्राक्षवेली तोडून मोटर देखील चोरली. पिंपळगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल. नाशिकच्या चांदवडमध्ये पाणी टंचाईनं संतप्त ग्रामस्थांचा उद्रेक. गणूर ग्रामपंचायतीला टाळा ठोकत रोष व्यक्त केला. 3 महिन्यांपासून पाणी पुरवठा ठप्प. हंडा मोर्चाकडे नागरिकांचं आंदोलन. पालघरच्या विराज प्रोफाइल्स प्रकल्पाची प्रदूषण नियंत्रण महामंडळ घेणार जनसुनावणी. संबंधित प्रकल्प 5,000 पेक्षा अधिक लोकांसाठी रोजगाराची संधी निर्माण करेल अशी अपेक्षा. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं भीमाशंकर मंदिर 31 मे पर्यंत बंद राहणार आहे. भीमाशंकर मंदिर बंदला पुन्हा मुदतवाढ. मंदिरात सुरू असलेल्या सभामंडप आणि परिसरातील विकास कामांमुळे मंदिर बंद असणार. जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांची मुंबईत प्रकल्प संचालकपदी बदली. मिनल करणवाल यांच्या जागी नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांची नियुक्ती. जळगावच्या धरणगाव तालुक्यातील झोरखेडा येथील लोकनियुक्त सरपंच सुरेश पाटील यांचं 14 एप्रिलपासून आमरण उपोषण. 10 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात जिल्हा बँकेचे तत्कालीन अध्यक्ष गुलाबराव देवकरांवरती कारवाई न झाल्यामुळे आंदोलन करणार. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचा बँकिंग व्यवसाय परवाना आरबीआयकडून रद्द. बँकेच्या ठेवीदारांचा भागीदारांचं आर्थिक भविष्य टांगणीला. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या स्थायी आणि विशेष समित्यांसाठी बिनविरोध निवड. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीसाठी 8 सदस्यांची बिनविरोध निवड. पुणे शहरात ड्रग्ज विक्री करणाऱ्यांवरती मकोका अंतर्गत कारवाई करणार. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची तंबी. तर पुणे शहरातनं ड्रग्ज हद्दपार होणार नाहीत तोपर्यंत शांत बसणार नाही, अमितेश कुमार यांची प्रतिक्रिया. नांदेडमधील सोनू कल्याणकरच्या हत्या प्रकरणात 3 आरोपींना 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी तर एकाला न्यायालयीन कोठडी. धाराशिवच्या येरमाळ्यात येडेश्वरी यात्रेच्या समारोप कार्यक्रमात गोंधळ. येडेश्वरी देवीची मानाची पालखी घेऊन जाणाऱ्या खांदेकरांना मारहाण. मारहाण करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी. मुंबईच्या गोवंडीमध्ये एका मशिदीत मोबाईलची चोरी. एक तरुण मोबाईल चोरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. मुंबईच्या बोरिवलीमध्ये ड्रंक अँड ड्राईव्हची घटना. ड्रंक अँड ड्राईव्ह करणाऱ्याला नगरसेवक शिवा शेट्टींनी धडा शिकवला. जळगावात गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे कोळशाच्या मागणीत आणि विक्रीमध्ये मोठी वाढ. गॅसच्या तुटवड्यामुळे 30 वर्षात पहिल्यांदाच कोळशाच्या मागणीत मोठी वाढ. आखाते देशातील युद्धाचा कृषी क्षेत्रावर परिणाम. युरिया, डीएपी यासारख्या खतांच्या किमतीत वाढ झाल्यानंतर आता विद्राव्य खतांच्या किमतीत देखील मोठी वाढ. नागपुरात विद्राव्य खतांच्या किमतीत किलोमागे जवळपास 25 रुपयांची वाढ. शेतकऱ्यांना फटका.